तर ठाकरेंचे किमान 6 खासदार गळाला लावल्यानंतर मातोश्रीवर आणखी एक आघात करण्याची तयारी शिंदेंनी केल्याचं बोललं जात आहे। ठाकरेंचा पक्ष आणखी कमकुवत करायचा असेल तर त्यांच्या बालेकिल्ल्यावर आघात करावा लागेल आणि शिंदेंचे निकटवर्ती नरेश म्हस्के यांनी दिलेले संकेत देखील तसेच आहेत। मुंबई म्हणजे ठाकरेंचा बालेकिल्ला आणि याच मुंबईमध्ये असलेली मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता ही अनेक वर्ष या शिवसेनेने गाजवली। पण एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर कुठेतरी एक चर्चा रंगू लागली, ती म्हणजे आता उद्धव ठाकरे गट हा मुंबईमध्ये कमी पडतोय आणि त्यांची संघटना देखील आता संपू लागली आहे। पण याला छेद दिला तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक हे निवडून आले। समोरच्या बाजूला शिवसेना आणि भाजपची युती असताना देखील उद्धव ठाकरे गटाने एक मोठा आकडा हा या महानगरपालिकेमध्ये निवडून आणला। पण आता ऑपरेशन टायगरमध्ये जे खासदार हे आता वेगळा गट स्थापन केला आहे, त्यानंतर आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 2 अशी एक चर्चा रंगू लागली आहे, ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांना फोडायची चर्चा आता पुन्हा एकदा रंगू लागली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय खासदार नरेश म्हस्के काय म्हणतायत तुम्ही स्वतःच ऐका। साधा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत राहिलेला नाहीये। 65 नगरसेवक मुंबई महापालिकेत आले म्हणून सांगताय, किती राहत आहेत तुमच्याकडे बघा। भविष्य काळात कोणी तुमच्या बरोबर राहणार नाही। तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत या व्यतिरिक्त तुमच्या सोबत कोणी राहणार नाही। जानेवारीत झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंची 30 वर्षांची सत्ता संपुष्टात आली। भाजप 89 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला असून मित्रपक्ष शिवसेनेचे 29 नगरसेवक आहेत। सत्ता गेली असली तरी ठाकरेंचे 65 नगरसेवक निवडून आले। महापालिकेत शिंदेंना आपली ताकद वाढवायची असेल तर सोपा पर्याय ठाकरे सेना फोडण्याचा। नरेश म्हस्के यांनी दिलेल्या इशाऱ्यामागे ही पार्श्वभूमी असल्याचं मानलं जात आहे। मात्र मुंबईचा एकही नगरसेवक फुटणार नाही असा विश्वास ठाकरेंच्या नेत्यांना आहे। कोणी जात नाही नगरसेवक, कोणी जात नाही नगरसेवक, मुंबईचे नगरसेवक ना 65 नगरसेवक कोणी जात नाही। ते आलेत निवडून, म्हणजे उद्धव साहेबांच्या बलमतावर निवडून आले आणि ते कोणी जात नाही। दरवेळी पक्षात फूट पडण्यापूर्वी स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते अशा डिनायल मोडमध्ये असतात आणि पक्षात फूट पडली की फुटलेल्यांवर आणि फोडणाऱ्यांवर शेलक्या शब्दात टीका करण्यात ते धन्यता मानतात। त्याऐवजी आपलं नेमकं कुठे चुकलं याचं आत्मपरीक्षण पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करायला हवं। 2 महत्त्वाच्या चुका त्यांच्या झाल्या आणि त्यामुळे त्यांना आज त्याची एक मोठी किंमत मोजावी लागते। समजा ते भाजपबरोबर, म्हणजे भाजप हा मोठा भाऊ आहे स्वीकारून जर राहिले असते तर भाजपने वाटाघाटींमध्ये त्यांच्या जागा कमी केल्या असत्याच आणि त्यांना काही प्रमाणामध्ये कट टू साईज तर नक्कीच केलं असतं, त्यांना आकुंचन पाहावं लागलं असतं। पण आज त्यांचा जो पक्ष फुटतोय, ही जी काही नामुष्की त्यांच्यावर आज आलेली आहे, ती नामुष्की मात्र ते टाळू शकले असते। एका गोष्टीत राजाचा जीव जसा पोपटात असतो तसा ठाकरे सेनेचा जीव मुंबईत आहे। पक्षाच्या 20 आमदारांपैकी निम्मे एकट्या मुंबईचे आहेत। ठाकरेंची ताकद खऱ्या अर्थानं कमी करायची असेल तर राजाचा पोपट मारावा लागेल। भाजप नेते आणि शिंदेंना याची चांगलीच कल्पना असल्यामुळे नगरसेवक फोडण्याचे इशारे दिले जात आहेत। एकदा आमदार आणि 2दा खासदार गमावल्यानंतर आता नगरसेवक सांभाळण्याचं आव्हान ठाकरेंसमोर असेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।